मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आज ना आपण टिकली वर्क बघणार आहे. त्याआधी आपण थोडीशी टिकलीविषयी माहिती करून घेणार आहे. तर ह्या बघा, ह्या टिकल्या आहेत ना, ह्या थोड्याशा ब्रॉडमध्ये आहेत. गोल्डन कलर आहे याच्यामध्ये. पण ह्या ज्या टिकल्या आहेत ना, ह्या एकदम कलरफुल आहेत. याच्यामध्ये बघा भरपूर प्रमाणात कलर आहेत. म्हणजे व्हाईट कलर आहे, त्याच्यानंतर पर्पल कलर आहे, ऑरेंज आहे, अजून हा पिस्ता कलर आहे, त्याच्यानंतर हा एक कलर आहे ग्रीनमध्ये माझ्याकडे. तुम्हाला मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये प्रेग्नंट लेडीज टाकली होती, तर ती टिकली वर्कनीच केलेली आहे. आणि त्यानंतर हे बघा, ह्या पुंगळ्या आहेत. ह्या पण कलरफुल आहेत. एकदम अशी पुंगळ्यांचे पाकिटच आहेत. हे कलरच्या पुंगळ्या आहेत. काही हे मणी आहेत कलरचे. आणि याच्यामध्ये पण बघू शकता तुम्ही किती छान छान कलर आहेत. ह्या पण शायनिंगच्या पुंगळ्या आहेत. याच्यामध्ये आपण जो हत्ती आहे आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये, तर तो या पुंगळ्यांनीच केला, तर एकदम खूप छान दिसतो बघा. एकदम शायनिंगच्या पुंगळ्या आहेत ह्या अशा. हे मी आता कालच सामान आणलं बघा, त्यामुळे मी जो व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला साहित्याविषयी माहिती, त्याच्यामध्ये हे मी साहित्य टाकलं नव्हतं. मी हे कालच आणलं. त्यामुळे आता आपण सुरू करणार आहे टिकली वर्क. तर टिकली वर्क आपण सुईदोऱ्याने पण करू शकतो आणि आपण आरीवर्कची जी सुई आहे त्याने पण करू शकतो. आपण सुरुवात करणार आहे. तर हे बघा, आपण काही टिकल्या आहे. आपण ब्रॉडच साईडच्या टिकल्या घेतलेल्या आहे. याला हे बघा, आपण ब्रॉडच साईडच्या टिकल्या घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये आपण याला आपण आता गाठ वगैरे सर्व आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यासाठी तुम्ही पहिला व्हिडिओ बघून घ्या यूट्यूबला. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हे बघा, हा असा धागा आहे. असा आपण स्टँडच्या खाली टाकून देतो आणि ही सुई आहे. हे बघा, अशा पद्धतीने धागा घ्यायचा, सुई खाली टाकायची आणि एक धागा वर काढून घ्यायचा. हा धागा वर काढल्यानंतर हे बघा, सुईमध्ये टिकली बरोबर अशी पकडायची. हे बघा, आता टिकली पकडली ना सुईमध्ये, की एक धागा खाली ओढून घ्यायचा आणि ही जी टिकली आहे ना, ही सुईमधनं खाली टाकायची याच्यामध्ये. आता आपण टिकली टाकली खाली, की आता आपण काय करायचं, या धाग्याला एकदा व्यवस्थित बघा, धाग्याला बरोबर या टिकलीच्या जवळ न्यायचं आणि खालून खालचा धागा जो आहे ना, हा वर काढून घ्यायचा परत याच्यामधनं. हे बघू शकता तुम्ही. ही टिकली आपण याला ही केली. परत दुसरी टिकली घ्यायची, परत ती इथे ठेवायची आणि हा धागा घ्यायचा आणि हा एकदम या टिकलीच्या जवळून बघा, असा करून टिकलीच्या जवळून हा धागा असा वर काढून घ्यायचा. हे बघा, आता तिसरी टिकली घ्यायची, हा धागा असाच पकडायचा. हे बघा, अशा पद्धतीने हे थोडं घे असं आवाज येतो करायचा. हे बघा, याच पद्धतीने आपल्याला टिकली वर्क करून घ्यायचं आहे पूर्ण. हे बघा, ही आहे ना टिकली, ही अशी टाकायची. बरोबर याच्यामध्ये टाकली की याला आहे ना, हा धागा आहे ना, एकदम या टिकलीच्या जवळ न्यायचा. एकदम फिनिशिंगमध्ये वर्क केलं जातं बघा हे सुईनी पण. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता हा धागा वर आलेला आहे. ही जी टिकली आहे हिला बरोबर आपण असं बोटात पकडून घ्यायचं. असा धागा असा करायचा आणि हे असं करायचं. याला बरोबर या टिकलीच्या जवळ सुई टाकायची, असं करायचं आणि या धाग्यातनं असं करून घ्यायचं. हे बघा, आपल्या टिकल्या किती सफाईने बसलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सर्व ही लाईन पूर्ण करून घ्यायची. हे बघा, याला आहे ना, आपण बरोबर या धाग्यामधनं इथे सुईच्या एकदम जवळ जायचं आणि खालचा धागा असा वर काढून घ्यायचा.
आता टिकली जी आहे ना ती सुईमध्ये अशा पद्धतीत घ्यायची. हे सुई आहे ना, हे बघा. अशा पद्धतीने आपण ही टिकली वर्कची लाईन कंप्लीट केलेली आहे. टिकली वर्क तुम्ही ब्लाऊजला पण करू शकता, ड्रेसच्या नेकजवळही करू शकता, फ्रंट साईडला. आणि हे वर्क खूप छान दिसतं. याचे फोटो, या वर्कचे फोटो मी तुमच्यासोबत शेअर करेलच. आता आपण उद्या अजून काहीतरी नवीन शिकणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अजून नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. त्याचसाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका. बेल आयकॉन बरोबर